महाविद्यालय आहे. मध्ये उष्णतेची लाट आहे आणि आपला रेड अलर्टमध्ये पण आहे. काल पण होता आणि आज पण आहे. तर या अनुषंगाने जे नेहमी आपण सांगतोय वर्धेमध्ये नेहमीच राहतं, पण यावर्षी थोडं लवकरच ही लाट आलेली दिसतंय. तर आपण जो आपला प्रवास आहे 10:30च्या सुमारासपासून तर 4:30पर्यंत असं मला वाटतं की सध्या टाळावं, बाहेर न निघावं. आणि जर बाहेर अत्यंत महत्त्वाचं काम असेल तर थोडं टोपीचा वापर किंवा थोडं जे काही आपल्याला प्रिकॉशन घेता येईल त्यांनीच प्रिकॉशननीच तुम्ही निघावं. हेल्मेटचा वापर तर सक्तीने करायलाच पाहिजे सर्वांनी जेव्हा बाहेर निघत आहे. परंतु शक्यतो प्रवास टाळायचा आहे. भरपूर पाणी प्यायचं आहे, डिहायड्रेशन होणार नाही. भरपूर पाणी म्हणजे पाणी जर घाम जरी नसेल येत तरी पाणी आपला इव्हापोरेट होत असतो. तर या दृष्टीने मला असं वाटतं की जेवढं तुम्ही पाणी पित होते आता विंटर सीझनपर्यंत त्याच्यापेक्षा जास्त आता पाणी प्यायला पाहिजे तुम्ही लोकांनी. आणि शक्यतो उन्हातला प्रवास टाळावा. आणि सायंकाळीसुद्धा लाटा आता सुरू होणार काही दिवसामध्ये. तर सायंकाळी पण शक्यतो जेवढं होईल आपलं बांधून, डोक्याला बांधून, कानाला बांधून असा प्रवास आपण करायला पाहिजे असं ते मला तरी सुचवायचं आहे. धन्यवाद. आपल्या रुग्णालयांमध्ये, प्रत्येक रुग्णालयांमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण एक बेड राखीव ठेवलेला आहे. तिथे आपण कूलरची व्यवस्था करतो आहे. 15 तारखेपासून आपल्याकडे कूलर लागतील तिथे. आणि शीत कक्षाची व्यवस्था आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा करतो आहे. लहान मुलांनी आणि वयस्करांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण की पाणीचं सेवन लहान मुलं जनरली करत नाही. वयस्कर जे आहेत ते पण थोडं घरात राहतात, कमी फिरतात. त्यांना वाटतं की आपण घरीच आहोत, परंतु पाण्याचं सेवन हे अत्यंत करणं गरजेचं आहे. आणि शक्यतो ORSचं पाणी पिणं किंवा साखर मीठ पाणी आणि शक्य असेल तर नारळाचं पाणी हे पिणं पण थोडं गरजेचं आहे. इलेक्ट्रोलाइट जो इम्बॅलन्स होतो तो होणार नाही आणि जे सोडियमची कमतरता वगैरे होतं वयस्कर लोकांमध्ये ती पण होणार नाही. तर साखर मीठ पाणी हे पण एक प्यायला मी एक आवाहन करतो.